जेव्हा हिरछवाडीला आम्ही 14 बॉडी काढल्या, 14वी लहान मुलगी मिळाली. पाऊस एवढा पडत होता की आम्ही खोदलेले खड्डे पाण्याने भरत होतो. खड्डे पाण्याने भरायच्या आधी आपण यांचं अंतिम संस्कार करून टाकू. तिथल्या एका माणसाने ओळखलेलं की त्या लहान मुलीला मी ठेवला हाताने, माती आम्ही सगळ्यांनी टाकली आणि एक 10 मिनिटांनी त्याची आई की कोणतरी होती ती आली आणि ते एवढी रडायला लागली. तेव्हा रेस्क्यू करताना काय वाटत नव्हतं की आम्ही शोधतोय कोण मिळतंय का, आणि असं वाटलं की तेव्हा ती मुलगी माझ्या हातात जिवंत भेटली असते, त्याच्या अक्षराच्या हातात भेटली. आज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललोय एक होतं माळीन तिसऱ्यांदा बघायला. आज आपण फॅमिलीला घेऊन चाललोय. इकडे मम्मी आहे. कसं वाटतंय पिक्चरला चालले तू? तुला एवढं सांगितलंय मी पिक्चरबद्दल. बघायचंय बघा भावाने बनवलंय ना, भावाने बनवलंय. एक्साइटमेंट आहे की तू रडणार तिथे जाऊन का काय? रुमाला घेतले रडायला येणार अशा गोष्टी बघून. बरोबर आहे. नाही, खूप दुःखद घटना वाईट होती. गोष्टीच्या रडायला येणारच ना. बरोबर, सत्य घटनेवर आधारित पिक्चर आहे. मी तिसऱ्यांदा चाललोय आणि आता पूर्ण फॅमिलीला घेऊन चाललोय, कारण प्रमोशन थांबलं नाही पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॅमिलीचे रिॲक्शन काय येतील पिक्चर बघून ते बघूया आपण. चला आता जाऊ थिएटरला. आपली रिक्षा निघले 500वाली 76 पॉयवर. रिक्षाचा महंगा आपला नंबर आहे आणि आपले अर्धे प्लेयर अजून घरातून बाहेर निघले नाही. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. हे शो आहे आपलं 10 वाजून 45 मिनिटाचा. आता वाजले 10 वाजून 36 मिनिटं. करे तो करे. वॉलपेपर बघा कसं ठेवलं आहे पण मी. हे बघा, गाडी आधी 2 लाईट मारते आणि लाईट पेटवते. चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, मस्त आवडेल तुम्हाला व्हिडिओ. 10 वाजून 39 मिनिटं आणि आत्ताशी आम्ही घरातून निघलोय. इथून आपल्याला थिएटरला जायला एक मिनिट. इथून आपल्याला थिएटरला जायला कमीत कमी 15 मिनिटं तरी लागतील. आता पिक्चर काय बघतील काय माहिती, बघतील. चला मी सांगतो स्टोरी. तिथं गेल्यावर अर्धी इथून पिक्चर चालू आहे. चला चाललो होतं फायनली. 10 वाजून 40 मिनिटं. गाईज कितने बजे गाईज देखो जरा मुझे देखने दो. 11 वाज चुके. 11 वाजता आम्ही बघतोय थिएटरला सगळीचे सगळी. हे बघा 1 2 3 4 5 6. कसं वाटलं तुम्हाला पिक्चर? माहिती होतं मला, बघायचं होतं तू काय होते. चला पोचलो थिएटरला. स्वागत करायला आपल्याला भेटलं दारुण मामा. तुमच्या बहिणीला घेऊन आले पिक्चर बघायला. छान छान, कॉंग्रॅच्युलेशन. बरोबर, पूर्ण फॅमिली घेऊन आले पिक्चर बघायला. आलो. ज्यांनी निर्मिलं आहे किंवा ते दिग्दर्शक आहेत राजू नामदेव राणे. पहिलीपासून आम्ही बरोबर होतो, क्लासमेट आहे. खूप अभिमान आहे की माझ्या बदलापूरच्या मातीमध्ये इतकी छान निर्मिती झाली, अप्रतिम. थँक्यू सो मच. हे तुम्हा सर्वांचं प्रेम आहे आणि असंच प्रेम आम्हाला कायम ठेवा, जेणेकरून आम्ही अशाच दर्जाचे चित्रपट भविष्यात सुद्धा बनवू शकू. एक होता माळीन पाहिजे असेल तर अजून मोकळा हो. नाही, कारण ते आतमध्ये ती भावना ती दडपून ठेवणं खूप त्रासदायक असं ते आम्ही अनुभवलेलं आहे. जेव्हा हिरछवाडीला आम्ही 14 बॉडी काढल्या म्हणजे आम्ही पण शोधवतो की कोणी जिवंत मिळतंय का. 14वी लहान मुलगी मिळाली आता, आणि तेव्हा जवळजवळ दुपार झालेली होती आणि मग ती लहान मुलगी मिळाली. सगळं आम्ही त्यांच्या तिथे अंतिम संस्कार त्यांचे करवते. तिथे पुरण्याची पद्धत आहे त्यांच्या गावात, तर त्यांनी सरकारने डायरेक्ट सांगितलेलं की पोस्टमॉर्टम वगैरे होणार नाही, लगेच त्यांचं कार्य जे करून द्या. तर आम्ही ते करवतो आणि पाऊस एवढा पडत होता की आम्ही खोदलेले खड्डे पाण्याने भरत होतो. तर तिथले जे बरेच जण होते, गव्हर्नमेंटची माणसं होती, त्यांनी बोलले की आपण जास्त वेळ थांबू नाही शकत, त्यांचे नातेवाईक कोण आहेत नाही आहेत जिवंत ते पण माहिती नाही. खड्डे पाण्याने भरायच्या आधी आपण यांचं अंतिम संस्कार करून टाकू. तिथल्या एका माणसाने ओळखलेलं की त्या लहान मुलीला मी ठेवला हाताने, माती आम्ही सगळ्यांनी टाकली आणि एक 10 मिनिटांनी त्याची आई की कोणतरी होती ती आली आणि ते एवढी रडायला लागली. आम्ही अर्धा तास बसलो जागेवर आणि म्हटलं की आता बरीच माणसं आली, हजारो. रात्रापासून कोण नव्हता, आमची काही पोरं होती. नंतर सगळी टीम आली, मग नंतर आम्ही खाली उतरलो. तेव्हा रेस्क्यू करताना काय वाटत नव्हतं की आम्ही शोधतोय कोण मिळतंय का. बॉडी मिळत होत्या आम्ही, पण ते आत राहिलेलं होतं ना, ते आज बघितलं आणि असं वाटलं की तेव्हा ती मुलगी माझ्या हातात जिवंत भेटली असते, त्याच्या अक्षराच्या हातात भेटली. आज
एक नंबर पिक्चर होता. तुम्ही पक्का या बघायला आणि आपल्या बदलापूरमध्ये हा पिक्चर बनलेला आहे. नक्कीच या आणि ट्राय करून बघा, पिक्चर बघून बघा. एक नंबर पिक्चर आहे. चित्रपट एवढा सुंदर आहे. अगदी आम्ही हिंदी इंग्रजी पिक्चर बघतो पण एवढ्या ॲक्शनने भरलेला, अक्षरशः असं वाटतं एवढं खिळवून ठेवणारा चित्रपट आहे. आणि एवढं भीतीदायक काही दृश्य दिसतात ना, तर खरंच आहे दिग्दर्शकांना आणि या सगळ्या टीमला सलाम आमचं. खूप छान मूवी आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि मराठी मूवीजला सपोर्ट करा. आत्ता आपण दुसऱ्या स्क्रीनवर गेलो होतो, ज्यांचा शो संपला होता, त्यांचे रिव्ह्यू घ्यायला आपल्या मामासोबत. आणि 12:15 वाजलेत आणि मी थिएटरच्या बाहेर आहे. आपली पूर्ण फॅमिली आतमध्ये पिक्चर बघते ऑलरेडी. तर आता आपण त्यांच्याकडे जाऊया. सगळ्यांचे रिव्ह्यू घेऊन झाले. आता आपण त्यांच्यासोबत मूवी एन्जॉय करू, कारण मी बघितलेली आहे मूवी, त्यामुळे मी अर्धवट जाऊ शकतो. त्यांना आपण पुढे पाठवलं आहे. चला त्यांना जॉईन व्हावं. थिएटरपासून घरी येईपर्यंत कोणच काय बोललं नाही. तर आता आपण आपल्या मम्मीला विचारू की त्यांना पिक्चर कसा वाटला. बघवत नव्हता ते चिखल, माती, माणसं, काहीच बोलू शकत नाही असं झालंय. हो ना, एकदम खरं वाटण्यासारखं ग्राफिक्स आहे पिक्चरचं. सगळ्या गोष्टी आम्ही बातम्यांना बघत होतो. माळीन गाव पडला ते असं सगळं व्हिडिओ बातम्यांना दाखवत होते. त्यातलं प्रत्यक्ष पिक्चरमध्ये बघितलं आम्ही. कसं वाटलं पण पिक्चर बघून? खरंच एकदम मन भरून आलेलं आहे एकदम. विचार करा, पूर्ण डोंगर खाली आलंय, सगळी माणसं घरात झोपलेत आणि डोंगर त्यांच्यावर पडलाय. कोणालाच काय माहिती नाही, सगळे झोपेतच तसेच त्या डोंगराखाली गेले. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक होतं माळीन पिक्चर बघायला सिनेमामध्ये जा. बाय बाय, काळजी घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याच. कारण मी एक डेली ब्लॉगर आहे, हिंदी मराठी मिक्समध्ये व्हिडिओज बनवत असतो रोज. तर आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. पावसाळ्याचे दिवस आहेत, धबधब्यावर फिरायला जाऊ नका, कारण कधी काय होऊ शकतं ना. काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.